अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या 23 मार्चला आहे श्रीपंचमी अर्थात लक्ष्मी पंचमी. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो. पण या दिवशी नक्की काय करावं, कशा प्रकारे माता लक्ष्मीची उपासना करावी, त्याचबरोबर कोणत्या मंत्राचा जप करावा किंवा पूजा माता लक्ष्मीची करायची असेल तर ती कशी करावी, त्याचबरोबर बघा अगदी खूप काही करायला नाही जमलं तरी बघा कुठलं स्तोत्र म्हणावं जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. तर लक्ष्मी मातेच्या कृपेचा अनुभव हा येतो. तर अशी कुठली सेवा आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या 23 मार्चला आहे श्रीपंचमी, इलाच लक्ष्मी बघा पंचमी असंही म्हटलं जातं. तर लक्ष्मी पंचमीचं रोज जर तुम्ही केलं तर धनलाभासह अनेक फायदे मिळतात. जे मागाल ते मिळतं असं म्हणतात. मग हे व्रत कसं करावं? श्रीपंचमीला अर्थात लक्ष्मी पंचमीला लक्ष्मी मातेचे विशेष पूजन केलं जातं. तर सकाळी लवकर उठून स्नान संध्या उरकून घ्यायची. नित्यकर्म उरकल्यानंतर माता लक्ष्मीच्या पूजेची तयारी करावी. आपले कुळधर्म कुळाचार यानुसार अगदी षोडोपचार देवाची पूजा करावी. यावेळी धान्य, हळद, गूळ हे सगळं माता लक्ष्मीला अर्पण करावं आणि शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करावी. जर तुमच्याकडे श्रीयंत्र आधीच असेल तर नवीन आणायची गरज नाही. तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र जर आधीच असेल तर या दिवशी या श्रीयंत्राची अगदी विधिवत पूजा करावी. ते अतिशय शुभ मानलं जातं. तसेच माता लक्ष्मीला कमळाचं फुलही अर्पण करावं. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर सुद्धा कमळाचं फूल नक्की अर्पण करा. त्याचबरोबर श्रीसूक्ताचं पठण करावं. पठण करणं जमत नसल्यास कमीत कमी ते श्रवण तरी करावं. माता लक्ष्मीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या. जसं की लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं. पूजा झाल्यावर खिरीचा नैवेद्य दाखवावा. मग तुम्ही बघा तांदळाची खीर, शेवयाची खीर, रव्याची खीर, अगदी कुठलीही खीर तुम्ही अर्पण करू शकता. परंतु त्यातल्या त्यात तांदळाची खीर जर अर्पण केली तर अतिशय उत्तम. बघा तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि शक्य असेल तर कुमारिकांना बोलावून त्यांना देखील खिरीचा प्रसाद वाटून द्यायचा आहे. अगदी बघा 1 कुमारिका 2 5 जेवढे तुम्हाला मिळतील तेवढ्या कुमारिकांना हा प्रसाद वाटायचा आहे. आणि संपूर्ण पूजा आटोपल्यानंतर यथाशक्ती महालक्ष्मीच्या काही खास मंत्रांचा जप देखील करायचा आहे. ते मंत्र बघा याप्रमाणे आहे. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचा जप तुम्ही अगदी 108 वेळा करू शकता. बघा आणखीन एक मंत्र आहे आणि तो म्हणजे ओम श्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. तर या देखील मंत्राचा तुम्ही जप करू शकता. किंवा अजून एक मंत्र आहे तो म्हणजे ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. बघा अतिशय प्रभावी असे हे मंत्र आहे. यापैकी तुम्ही कुठल्याही एका मंत्राचा 108 वेळा बघा जप करू शकता. या दिवशी आवर्जून अर्थात बघा श्रीपंचमी म्हणजेच लक्ष्मी पंचमीच्या दिवशी या मंत्रातील कुठल्याही एका मंत्राचा तुम्ही नक्कीच 108 वेळा जप करा. त्यामुळे माता लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा मिळेल. श्रीपंचमीला दानाचं सुद्धा विशेष महत्त्व आहे. तर या श्रीपंचमीच्या दिवशी अर्थात लक्ष्मी पंचमीच्या दिवशी काही गोष्टींचं दान करणं अतिशय उत्तम मानलं जातं. या दिवशी गोमातेला अन्नदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गायीला चारा खाऊ घाला, यथाशक्ती दानधर्म करा असं देखील सांगितलं जातं. त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहते. तर यापैकी तुम्हाला अगदीच काहीच नाही जमलं तर कमीत कमी लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं 11 वेळा पठण करा. बघा महालक्ष्मी अष्टकम म्हणायला अगदी साधं आणि सोपं आहे. अगदी कमी वेळेत पठण होण्यासारखं आहे.
मन लावून महालक्ष्मी अष्टकम म्हणा. ते म्हणायलाही सोपं आहे, छोटं आहे. माता लक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी अष्टकम म्हटलात तरीसुद्धा महालक्ष्मी अष्टकमचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येतो. तर बघा, माता लक्ष्मीची तुमच्यावर याने देखील कृपा होईल. लक्ष्मी पंचमीचं हे व्रत करत असताना लक्ष्मी पंचमीची पौराणिक कथासुद्धा तुम्हाला माहिती असायला हवी. तर ती कथा देखील थोडक्यात सांगते. ती कथा म्हणजे हे बघा या पद्धतीने आहे. एकदा माता लक्ष्मी सर्व देवतांवर रागावून क्षीरसागरात गेली आणि माता लक्ष्मीच्या जाण्याने सर्व देवता हे स्त्रीविहीन झाल्या आणि ते अर्थात लक्ष्मी विहीन झाल्या आणि सृष्टीमध्ये हाहाकार माजला. आणि त्यानंतर देवराज इंद्राने माता लक्ष्मीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी अगदी कठोर तपश्चर्या केली आणि ती तपश्चर्या सुरू केली आणि विशेष पद्धतीने उपवास केला. त्याच्या पाठोपाठ इतर देवतांनी सुद्धा माता लक्ष्मीसाठी हे व्रत केलं आणि देवतांप्रमाणेच असुरांनी सुद्धा माता लक्ष्मीची पूजा केली. आणि व्रत संपल्यानंतर माता लक्ष्मी क्षीरसागरातून पुन्हा प्रगट झाली आणि तिचा श्रीहरी विष्णूंशी विवाह झाला आणि माता लक्ष्मीची कृपा ही सर्वांवर झाली, अगदी सगळ्यांवर झाली. आणि म्हणूनच तेव्हापासून हे श्रीपंचमीचं व्रत केलं जातं. तर श्रीपंचमीचं व्रत करणारा भक्त त्याच्या 21 कुळांसह लक्ष्मी लोकांमध्ये वास करतो. याशिवाय जी स्त्री अगदी विधीपूर्वक हे व्रत पाळते तिला सौभाग्य, सौंदर्य, संतती आणि धनप्राप्ती होते. तर बघा, दिवाळीनंतर चैत्र शुक्ल पंचमीला लक्ष्मीची पूजा केल्यानं उपवास करणाऱ्या व्यक्तीला माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतोच येतो. तर हे श्रीपंचमी अर्थात लक्ष्मी पंचमीचं व्रत नक्की करा. तर मगाशी म्हटलं तसं अगदीच काहीच नाही जमलं, काहीच करायला नाही शक्य झालं तर कमीत कमी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण नक्की करा. बघा, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.